टाकवडेत ग्रामदैवतांच्या नवीन मूर्तींची भव्य शोभायात्रा, महिलांकडून गारवा व कलशपूजन. टाकवडे ता शिरोळ येथे ग्रामदैवतांच्या नवीन मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त गुरुवारी 7 मे सायंकाळी 4 वाजता मंगल कलशासह भव्य ग्रामप्रदक्षिणा शोभायात्रा उत्साहात पार पडली. या पवित्र प्रसंगी माहेरवाशिनींसह महिला भगिनींकडून गारवा व कलशपूजन विधी संपन्न झाला. असंख्य महिलांनी पारंपरिक गारवा दुरडी आणून धार्मिक वातावरण अधिक मंगलमय केले. या सोहळ्यास परमपूज्य महेशानंद उर्फ ईश्वर महास्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. गावातील श्री शंभू महादेव मंदिर, श्री नृसिंह मंदिर आणि श्री रेणुकादेवी मंदिर येथे नवीन मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना, कलशपूजन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याची सुरुवात बुधवारी झाली असून गुरुवारी मूर्तींची सवाद्य ग्रामप्रदक्षिणा, जलादिवास, शयनादिवास आदी धार्मिक विधी पार पडले. गावातून निघालेली शोभायात्रा महात्मा बसवेश्वर सर्कल, छत्रपती शिवाजी चौक, छत्रपती शाहू चौक, दरगाह चौक, आझाद चौक, करवीर चौक, महादेव मंदिर आणि श्री रेणुकादेवी मंदिर मार्गे काढण्यात आली. शोभायात्रेत महिलांसह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. मिरवणुकीत अविनाश झांज पथक, अकिवाट, टाकवडे धनगर समाजाचे धनगरी ढोल तसेच कुंभार समाजाच्या करंडोळी वादनाने वातावरण भक्तिमय झाले. जयभवानी गणेश मंडळ इंगळी यांच्या वतीने सादर करण्यात आलेले शंकर पार्वती, गणपती आणि नृसिंह अवताराचे सजीव देखावे विशेष आकर्षण ठरले. यावेळी मुस्लिम समाजाने सामाजिक बांधिलकी जपत कोल्ड्रिंक वाटप केले. शोभायात्रेनंतर महादेव मंदिर येथे सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान शुक्रवार 8 मे रोजी सकाळी 8 वाजता श्री रेणुकादेवी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना, पूजा, होम हवन तसेच महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी प्रवचन व रात्री महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार 9 मे रोजी श्री नृसिंह मंदिरात प्राणप्रतिष्ठापना व धार्मिक विधी पार पडतील, तर रविवार 10 मे रोजी शंभू महादेव मंदिरात श्री गणेश व माता पार्वती मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. दररोज सायंकाळी स्वामीजींची प्रवचने आयोजित करण्यात आली आहेत. सोमवार 11 मे रोजी परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामी, परमपूज्य गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी आणि परमपूज्य महेशानंद उर्फ ईश्वर महास्वामीजी यांच्या उपस्थितीत दिव्य प्रवचन होणार असून सकाळी 11 वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. या धार्मिक सोहळ्यांचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा असे आवाहन शंभू महादेव देवस्थान, श्री करवीर देवस्थान व्यवस्थापन कमिटी आणि श्री रेणुकादेवी भक्तमंडळ टाकवडी यांच्या वतीने करण्यात आले आहे. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश चव्हाणसह सुनील भोसले, टाकवडी.